सरकारी नियमानुसार आठवड्याचे 5 दिवस आता काम व्हायला लागलं आहे बरं का. आणि 2 दिवस तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठी फ्रेश होण्यासाठी मस्त आराम करण्यासाठी मिळतात. पण खाणं तर रोज करावंच लागतं बुवा. त्यातल्या त्यात ब्रेकफास्ट किंवा नाश्ता म्हटला की काय काय करावं रोज रोज. त्यासाठी आम्ही तुम्हाला 6 दिवसाचे 6 एकदम हेल्दी मजेदार असे नाश्ते घेऊन आलेलो आहोत. इथं आपण त्यासाठी एक छोटी वाटी तांदूळ आणि मसूरची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवलेली होती बरं का. तुम्ही बघू शकतात भिजवलेले हे तांदूळ मस्तपैकी फुलून आलेले आहेत. आता इकडे मिक्सरला आपण थोडंसं जिरं घातलं आहे, काही लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, त्यामध्ये एक कांदा छोटासा चिरून घातला आहे, छोटासा टमाटा चिरून घातला आहे, काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यामध्ये आपण थोडी हिरवी कोथिंबीर घातली आहे. आणि आता हे मस्तपैकी रात्रभर भिजवलेले तांदूळ आपण त्यामध्ये घालायचे आहेत. हवं असल्यास थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे बरं का. आणि एका बाउलमध्ये मस्तपैकी सगळी पेस्ट आपण काढून घ्यायची आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. यात आपण जे मिक्सरचं भांडं, ज्या भांड्याने आपण ते मिक्सरला वाटून घेतलं ते विसळून थोडंसं पाणी आपण यामध्ये घातलं आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी बॅटर तयार करून घेतलं. आता आपण लोखंडी तवा मस्तपैकी गॅसवर गरम करायला ठेवला होता, त्याला छान सेट करून घ्यायचा आहे. त्यावर थोडंसं गरम पाणी शिंपडून त्याला छान पुसून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं तेल अप्लाय करून अशा पद्धतीने आपण त्याला सगळं तेल मस्तपैकी लावून घेतलेलं आहे. आणि पुन्हा फायनली आपण थोडंसं तेल आपण तिथे त्यावरती तव्यावरती लावायचं आहे आणि आपलं हे बॅटर अशा पद्धतीने स्क्रीनवर दाखवतो आहे आपण त्या पद्धतीने गरमागरम तव्यावरती ओतायचं आहे आणि हलक्या हाताने त्याला अशा पद्धतीने गोल गोल फिरवून त्याला मस्तपैकी छान पसरवून घ्यायचं आहे. साधारणपणे मध्यम जाडीचंच आपण याला पसरवायचं आहे बरं का. मसूरच्या डाळीमुळे तुम्हाला एक नवीन असा एक पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहे. जनरली आपण मसूरची डाळ तेवढी आहारात वापरत नाही. मसूरची डाळ खाणं ही आरोग्यासाठी खूप उपयोगी किंवा फायदेशीर असतं बरं का. आजकाल सगळी इन्फॉर्मेशन आपल्या हातामध्ये असते. मसूर खाण्याचे किती फायदे आहेत तुम्ही जर बघितले तर तुम्हाला ह्या पदार्थाची महती कळेल. इथे तुम्ही बघू शकतात मध्यम आचेवरती आपण हे सगळं करत आहोत बरं का. लोखंडाच्या तव्यावरती आपण त्याला व्यवस्थित सेट करून घेतला होता, त्यामुळे तो अलगद आपला पहिलाच टाकलेला, त्याला आपण धिरडं म्हणूया किंवा तुम्ही जे काही नाव त्याला ठेवणार असाल. शेक्सपियरनं तसं म्हटलेलं आहे, नावात काय आहे. नावात जरी काही नसलं तरी मागच्या गेल्या 15 दिवसापूर्वी साधारणचं चॉकलेट अगदी नावामुळे अतिशय अमाप असं असाधारण प्रसिद्धी पावलं. त्याचं तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही मला कमेंट करून त्या चॉकलेटचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. आता इथे बघू शकता तुम्ही आपला हा पहिला धिरडा किंवा डोसा आपला ह्या मसूर डाळीचा आणि तांदळाचा तयार आहे. अगदी अप्रतिम असा आपला डोसा किंवा धिरडं हे तयार आहे. याला तुम्ही सॉस चटणी कशाबरोबरही सर्व करू शकतात. लागलीच आपण पुढचं सुद्धा घालूया बरं का. तुम्ही बघू शकता तवा आपला तसाच रेडी आहे. पुढं त्याच प्रक्रिया, ती संपूर्ण प्रक्रिया आपण तशी करूया. मस्तपैकी आपण ते टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण हे 2 धिरडे किंवा 2 डोसे मसूर डाळ आणि तांदळाचे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता वरतून मस्तपैकी क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट असे हे झालेले आहेत बरं का. खूप मजेदार लागते. हा नाश्ता तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ही रेसिपी तुम्हाला जिथे कुठे आवडेल, या 6 पैकी कुठलीही रेसिपी तुम्हाला आवडो तिथे लाईक जरूर द्या बरं का. आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून तुम्ही आमची रेसिपी इतर मित्रांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. आता पुढची रेसिपी आपण लगेच सुरू करूया. एका मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जिरं घातलं आहे, त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, त्यात काही आपण कांदा कापून घेतला आहे, त्याचे काही काप घातले आहेत. त्यानंतर आपण एक मध्यम आकाराचा बटाट्याचे काप आपण त्यामध्ये घालत आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपण हे मस्तपैकी फाईन आपण त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे आपण एका परातीमध्ये किंवा एका पसरटच्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं आपण डाळीचं पीठ घालायचं आहे. त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे थोडंसं आपण आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यामध्ये आता आपण हे सगळं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे भांड्यामध्ये ते सुद्धा घालायचं. इथे आपण काळं मीठसुद्धा वापरत आहोत बरं का. थोडं चटपटीतपणा येण्यासाठी काळ्या मिठासुद्धा आपण यामध्ये वापर करायचा आहे. आणि हे संपूर्ण वाटण जे आहे ते यात घालायचं आहे आणि हे सगळं मस्तपैकी याचा एक मजेदार असा डो तयार करायचा आहे बरं का. जोपर्यंत तुम्हाला हे शक्यतो आपण वरतून पाणी घालण्याचं त्यामध्ये टाळायचं आहे आणि लागलं तर आपण थोडंसं पाणी घालून याला अशा पद्धतीने मस्तपैकी त्याचा गोळा तिंबून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे. शेवटी आपण ह्या संपूर्ण मळून घेतलेल्या गोळ्यावरती थोडंसं तेल अप्लाय करायचं आहे आणि हा
सगळा तिंबलेला मळून घेतलेला गोळा एक 5 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवायचा आहे. पुढील कृती आपण लगेच सुरू करूया. ह्या तिंबून घेतलेल्या गोळ्याला आता आपण ॲक्च्युअल तिथे तयार करायला घेत आहोत. त्यातला एक छोटासा गोळा आपण बाजूला तोडणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याचा उंडा तयार करायचा आहे आणि हवं असल्यास हलकंसं त्यावरती पीठ ॲप्लाय करायचं आहे आणि अशा पद्धतीने पोळपाटावर आपण त्याला लाटायला घेत आहोत बरं का. तुम्ही बघू शकता आपण पोळपाट भरून त्याला व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. वरतून त्याला लाटलेल्या भागावरती व्यवस्थित तेल ॲप्लाय करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला रोल करून पुन्हा त्याचा आपण उंडा तयार करायचा आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस याचा काही पराठा बनवणार आहोत तर याचा मजेदार असा लच्छा त्याचा किंवा त्याचे पदर असे मोकळे मोकळे झाले पाहिजे. त्यामुळे तो असा खरपूस होतो आणि असा अगदी सॉफ्ट असा तयार होतो बरं का. मस्तपैकी भाजला जातो. इथे आपण दुसऱ्यांदा उंडा तयार करून घेतला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. अगदी पोळीच्या थिकनेस एवढाच आपण त्याला सगळा व्यवस्थित अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत. यामध्ये मस्तपैकी आपण ते बटाट्याचं वाटण घातलं आहे बरं का. त्यात थोडंसं वरतून किंचित पाणी आपल्याला लागलेलं आहे मळताना. इतर एरवी आपण त्या संपूर्ण बटाट्याच्या मिश्रणामध्येच हे संपूर्ण कणिक त्याचं मळून घेतलं होतं. इथे मस्तपैकी तापलेल्या गरम तव्यावरती मध्यम आचेवरती आपण त्याला शेकायला घातलेलं आहे. तुम्ही बघू शकतात इथे आपण लगेचच आपण त्याला 1 ते 1.5-2 मिनटामध्ये आपण त्याला लगेच पलटी करणार आहोत. आता इथे पलटी केल्यानंतर वरतून एक अर्धा ते 1 चमचा छोटा पोहे खाण्याचा आपण त्यावरती तेल पसरवायचं आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी तो खरपूस असा भाजला गेलेला आहे 1-1.5 मिनटामध्ये. मग तेल घातलेली बाजू आपण पुन्हा तव्यावरती पालथी मारायची आहे. हा त्याचा वरचा ट्रिक आहे आणि त्यानंतर आपण मस्तपैकी कपड्याच्या मदतीने असं दाबून त्याला गोल गोल फिरवून अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे. गरम तव्याच्या अगेन्स्ट त्याला आपण प्रेस करून त्याला मस्तपैकी असा छान भाजायचा आहे. त्या जेवढा त्या पद्धतीने भाजला जातो तेवढा तो खरपूस असा तयार होतो बरं का. आतमधून तो लेअर आणि लेअर असा मस्तपैकी मोकळा असा छान हलका फुलका होतो. तुम्ही बघू शकतात किती मजेदार आपला हा पहिलाच हा बटाट्याचा आलू पराठा तुम्ही म्हणतात नेहमी वेगळ्या पद्धतीने आपण एक आलू पराठा तयार करून घेतलेला आहे. इथे आपण लोणचं आणि कांदा सहज त्यासोबत आपण सहज खाऊ शकणारी एक गोष्ट आपल्या घरामध्ये नेहमी असते. चटण्या असू शकतात, सॉस असू शकतो, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यासोबत खाऊ शकतात. नाहीतर नुसतासुद्धा असा खरपूस भाजलेला पराठा तुम्हाला मजेदार असा लागेल बरं का. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्याचे पदर अगदी मस्तपैकी असे मोकळे निघत आहेत आणि तो अगदी हलका फुलका खरपूस असा भाजला गेलेला आहे. एक बाईट तुमच्यासमोर मी इथे घेतो आणि मला ते राहवत नाही आहे. तो इतका मजेदार असं झालेला आहे, टेम्पटिंग झालेला आहे. मस्तपैकी घरामध्ये कैरीचं लोणचं आहे बरं का. आपण मागच्या वर्षी या लोणच्याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चॅनलवरती बघू शकता. आता नवीन लोणच्याची रेसिपीसुद्धा आपण लवकरच अपलोड करणार आहोत. इथे ह्या अशा मजेदार आलू पराठ्याचा तुम्ही आनंद घेऊ शकतात बरं का. एक मजेदार हेल्दी रेसिपी तुमच्यासमोर आम्ही सादर केलेली आहेत. लगेचच आपण पुढच्या रेसिपीला हात घालूया. चला आता इथे आपण पुढच्या तयारीला लागूया. 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी तांदूळ आपण एका बाउलमध्ये स्वच्छ धुवायला घेतलेले आहेत बरं का. याला मस्तपैकी 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अतिशय मजेदार अशा संपूर्ण 6च्या 6 रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहोत. एकापेक्षा एक. तुम्हाला कोणती रेसिपी किंवा किती रेसिपीज तुम्हाला आवडल्या मला कमेंट करून नक्की कळवा. इथे आपण स्वच्छ धुतलेली डाळ संध्याकाळच्या 5 वाजेला आपण स्वच्छ धुवून झाकून ठेवली होती आणि रात्री 9 वाजता तिला आपण वाटायला घेतलं. आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला थोडं घेऊन हवं असल्यास थोडंसं त्यामध्ये पाणी घालून याला मस्तपैकी फाईन अशी आपण त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत बरं का. अगदी आपल्याला थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मस्तपैकी याची अशा पद्धतीने फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जास्त पातळ आपल्याला ते करायचं नाही आहे का. मस्तपैकी काचेच्या बाउलमध्ये आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला वाटून आपण सगळं कलेक्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकतात इथे आपण 2 भांडे आपले मिक्सरचे भरतील इतकंच सगळं जिन्नस आपण यासाठी घेतलेलं आहे बरं का. इथे आपण ते सगळं मिक्सरला वाटून फाईन मस्तपैकी इथे काढून घेतलेली आहे सगळी. बरं आता सगळं हे वाटण आपण रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे संपूर्ण 6 रेसिपीजच्या सिरीजमध्ये तुम्हाला ज्या कोणत्याही रेसिपीज आवडतील त्यांना लाईकसुद्धा जरूर द्या बरं का. आपल्या हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका बरं का. चला आता तुम्ही बघू शकतात सकाळी आपण दुसऱ्या दिवशी ते झाकून ठेवलेलं मिश्रण बघत आहोत. मस्तपैकी फुलून आलेलं आहे बरं का. फर्मेंटेशनची संपूर्ण प्रक्रिया त्यामध्ये अगदी प्रॉपर अशी झालेली आहे. आपण हे सगळं कालवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण पुढचे जिन्नस घालणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे बरं का. मित्रांनो असे आंबवलेले पदार्थ आपल्या गट बॅक्टेरियासाठी खूप
छान असतात बरं का, खूप आवश्यक असतात. त्यामुळे आठवड्यातून एखाद्या वेळेस आपण अशा आंबवलेल्या पदार्थांचं सेवन नक्की केलं पाहिजे. यामध्ये आता आपण थोडंसं खाण्याचं तेल घालायचं, एक पळीभर तेल आपण यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे. त्याला छान फेटूनच घ्यायचं आहे बरं का. तुम्ही बघू शकतात इथे आपण हे सगळं छान फेटत आहोत आणि हे फेटल्यामुळे ते सगळं एकजीव होणार आहे आणि आपला जो काही पदार्थ आपण बनवायला घेणार आहोत तो अतिशय मजेदार असं होणार आहे बरं का. हा तुम्ही नक्की ट्राय करा. या संपूर्ण व्हिडिओचं जे वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे आपण इथे सगळे हेल्दी पदार्थ करण्याचा प्रयत्न करत आहोत बरं का. इथे तुम्हाला फ्राईड म्हणजे तळलेला पदार्थ एकही आपण यामध्ये समाविष्ट केलेला नाही. आता पुढची तयारी करूया. इथे आपण मस्तपैकी हिरवागार कढीपत्ता जो आहे तो अगदी बारीक असं चिरून घेतलेला आहे बरं का. आता इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, चांगली पाव चमचाभर मोहरी आपण घातलेली आहे आणि मस्तपैकी 2-4 चिमट्या आपण बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे. तुम्ही बघू शकता ते हलकंसं तडतड कॉम्बिनेशन आहे. अगदी कढीपत्ता आणि ही जी मोहरी आहे मस्तपैकी ह्या पदार्थासोबत जाते बरं का. आता इथे आपण हे सगळं हलकंसं पसरून झाल्यानंतर यावरती मध्यम आचेवरती असताना हे सगळं बॅटर आपण यावरती पोर करायचं आहे, ओतायचं आहे बरं का. शब्दशः फक्त ओतून बाजूला होऊन जायचं आहे आणि त्याला मस्तपैकी आपण झाकून ठेवणार आहोत. हा पदार्थ आपोआप होतो. इतका सोपा पदार्थ आहे, कोणालाही करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने. तुम्ही बघू शकता आपण त्याला फक्त ओतला आहे आणि झाकणाने झाकून ठेवलं आहे. बघा तुमची त्याची एक बाजू मस्तपैकी शेकलीसुद्धा गेलेली आहे बरं का. त्याला आपण आता लगेचच पलटी करूया. तुमच्यासमोर तुम्ही स्क्रीनवर बघत आहात आणि तो पलटीसुद्धा लगेच होतो बरं का. अजिबात आडेवेडे न घेता तुम्ही बघू शकता लागलीच तो पलटी झालेला आहे आणि किती खमंग खरपूस असा तो आत्ताच दिसतोय, टेम्पटिंग दिसतोय बरं का. खरं म्हणजे हा एक गुजराती पदार्थ आहे मित्रांनो. याला हांडवा म्हणतात बरं का. हांडवे अशा पद्धतीने केले जातात ज्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याचा मस्तपैकी वापर केलेला असतो. एरवी तुम्ही मोहरी किंवा कढीपत्ता असं काही खाणार नाहीत स्वतःहून आणि त्याचे खूप फायदे असतात बरं का. या गोष्टी हे जिन्नस आपल्या पोटात जायला पाहिजे. तुम्ही बघू शकतात. आता आपण सर्व करूया. यासोबत आपण मस्तपैकी एक हिरवी चटणी तयार करून ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकतात अतिशय मजेदार आपला हांडवा तयार झालेला आहे आणि दुसरा हांडवा लगेचच आपण, कारण की ती इतकी सोपी प्रक्रिया आहे. इकडे आपण एक खाली उतरवला आहे, लगेच इकडे दुसऱ्या बाजूला मोहरी आणि कढीपत्ता तडतडवला आणि त्यावरती दुसरा लगेच ओतून पण झाकण ठेवून पण दिलं. लगेच बोलता बोलता इकडे आपण याला सर्व करूया. तुम्हाला मी दाखवतो याचं टेक्स्चर तोडून एक बाईट तुमच्यासमोर मी याचं दाखवतो. हे बघा तुम्ही एका बाजूने अगदी अलगद असा हा अगदी सॉफ्ट असा तयार होतो बरं का. याला तुम्ही कशाही सोबत खाऊ शकतात. अगदी सॉस चटणी नुसतं दही असेल तरीसुद्धा त्याला तुम्ही खाऊ शकतात किंवा नुसतंसुद्धा त्याला तुम्ही नाश्ता म्हणून नुसते ते हांडवे तयार करून खाऊ शकता. इतके मजेदार लागतात आणि खाताना दाताखाली मोहरीचा क्रंच आणि कढीपत्त्याची ती टेस्ट अतिशय अफलातून लागते बरं का. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपण एका जाडबुडाच्या पॅनमध्ये थोडं जास्तीचं तेल घातलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी तडतडली, त्यात मस्तपैकी हिरव्या मिरच्या कापून घातल्यात बरं का. थोड्याशा चिरून आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, थोडेसे शेंगदाणे घातले आहेत. त्यात आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि तसाच मध्यम आकाराचे 2 टमाटे छोटे बारीक चिरून त्यामध्ये घातलेत बरं का. मस्तपैकी आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कढीपत्तासुद्धा घातलं बरं का छान फ्लेवरसाठी आणि संपूर्ण मस्तपैकी एकजीव करून छान परतून घ्यायचं आहे. मस्तपैकी कांदा असं अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण छान असं परतून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालत आहोत बरं का. हळदसुद्धा मस्त एक त्याचा फ्लेवर पण असतो आणि रंगसुद्धा येतो छानपैकी. सगळं हे मस्त कालवून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला जिथे कुठेही आवडतील. या संपूर्ण 6 रेसिपीची जी आपण सिरीज बघत आहात त्यामध्ये कोणतीही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा बरं का आणि तुमच्या मित्र आप्तेष्टांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा. आता यामध्ये आपण हे संपूर्ण फोडणी मस्तपैकी परतून झाल्यानंतर एक वाटीभर रवा घालायचा आहे आणि तोसुद्धा यामध्ये मस्तपैकी कालवून घ्यायचा आहे बरं का आणि आपण त्याला छान अगदी मजेदार पद्धतीने यामध्ये भाजून घेणार आहोत. हा रवासुद्धा मस्तपैकी खरपूस असा भाजू द्यायचा आहे बरं का, छान परतू द्यायचा आहे. यामध्ये आपण थोडासा शेवटी ट्विस्ट असणार आहे. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. इथे आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकत असाल स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतंय रवा मस्तपैकी त्या सगळ्या जिन्नसांमध्ये ब्लेंड झाला आहे. मस्त खरपूस असा आपण त्याला परतून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत बरं का. आता पाण्याचं प्रमाण हे किती असावं ही एक यामध्ये ट्विस्ट असणार आहे. तुम्ही नेहमी हा पदार्थ बनवत असाल पण इथे आपण एक तांब्याभर पाणी घालत आहोत बरं का.
इतकं पाणी का घालायचं मी तुम्हाला सांगतो. आता इथे पाणी घालून आपण याला छान मस्तपैकी मिक्स करायचं, ब्लेंड करायचं आहे. तुम्ही बघत आहात हे सगळं आपण अगदी मस्तपैकी त्यात बुडालं आहे, इतकं पाणी आपण त्यात घातलेलं आहे. आणि आता मध्यम आचेवरती आपण हे सगळं करत आहोत. अगदी मीडियम टू हाय फ्लेमवरती याला करायचं आहे. तुम्ही बघू शकतात तिथे हलका हलका असं उकळी फुटल्यासारखं सुद्धा होतं आहे. हा रवा छान तिथे गुठळी पडणार नाही अशा पद्धतीने याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या पद्धतीने त्याला छान भाजून घेतलं आहे त्यामुळे गुठळी पडण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरीसुद्धा कालवताना आपण ती काळजी घ्यायची आहे. इथे आपण आता यामध्ये एक मस्तपैकी फ्लेवर एन्हान्सर म्हणून मस्त एक अख्खा लिंबू त्यामध्ये पिळून घेणार आहोत बरं का. यामुळे एक मजेदार अशी चव ह्या उपम्याला लागते. हा उपमाच बनवलेला आहे आपण, पण यामध्ये थोडं नेहमीपेक्षा आपण पाण्याचं प्रमाण हे अशा पद्धतीने वाढवलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने उपमा एकदा करून बघा, तुम्ही अगदी असाच उपमा नेहमी खाणार, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. हा इतका बेमालूम अफलातून असं लागतो ना, तुम्ही अशा पद्धतीने याला लापशी प्रकारासारखा याला बनवायला शिका आणि त्यातून तुम्ही बघा एकदम मजेदार असा हा लागतो. इथे आपण याला मस्त गदकू द्यायचा आहे आणि असा एक गदक आला की त्याला आपण सर्व करू शकतो. रवा जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे, बाकीच्या गोष्टी आपण व्यवस्थित परतून घेतल्या. तुम्ही बघू शकतात एक मजेदार अशी आपण ही डिश तयार करून घेतली आहे. संपूर्ण असं सकाळी मजेदार असा हेल्दी नाश्ता तुमच्यासाठी तयार आहे. बरं मित्रांनो, प्रत्येक रेसिपीबद्दल मला तुम्ही कमेंट करावी अशी माझी अपेक्षा आहे. भेटूया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला भेटायला येणारच आहे. चला पुढची रेसिपी घेऊया. इथे आपण एका बाउलमध्ये थोडे पोहे काढून घेतले बरं का. मस्तपैकी त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढत आहोत. त्या पोह्यांमध्ये थोडंसं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घालून त्याला छान मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकतात इथे पोह्यांमध्ये आपण पाणी घालून मिक्स करून त्यांना बाजूला सेट करण्यासाठी राहू दिलेलं आहे. इकडे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जिरं घातलं आहे, काही लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि त्यामध्ये ओल्या लाल मिरच्या घेऊन आपण इकडे आता पुढचं काम करायला घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं बाजूला ठेवलेलं आहे. इथे पत्ता कोबी आपण असा घेत आहोत, त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे बरं का. मस्तपैकी पत्ता कोबीसोबत ही सगळी जी मजा येणार आहे ती खूप मजेदार अशी होणार आहे बरं का. हा पत्ता कोबी जो चिरून घेतलेला आहे बारीक आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. मस्तपैकी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकतात लाल मिरच्या आपण वापरल्या आहेत त्यामुळे त्याचा मस्त असा लालसर रंग आलेला आहे आणि ही पत्ताकोबीची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. इकडे आपण पोह्यांमध्ये पाणी घातलेलं होतं, तुम्ही बघू शकता. त्यांना आपण अशा पद्धतीने मोकळं करून घेतलेलं आहे आणि त्या मोकळ्या केलेल्या पोह्यांमध्ये आपण हे मिक्सरला सगळं जे काही वाटण पत्ताकोबी आणि मिरच्या लसूण जिरं घालून जे बनवलेलं आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करायचं आहे मित्रांनो. आता इथे आपण काही जिन्नस यामध्ये घालणार आहोत. पाव चमचा आपण हळद घातलेली आहे. चवीनुसार इथे थोडंसं मीठ घालायचं आहे. ते सुद्धा छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बरं का, चमच्याने किंवा तुम्ही जर हाताने करत असाल तर. इथे आपण आता बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे मित्रांनो आणि भरपूर सारी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. हे सगळं हाताने मस्तपैकी कुस्करून मिक्स करायचं आहे, कालवून घ्यायचं आहे, छान एकजीव करायचं आहे, मस्त ब्लेंड करून घ्यायचं आहे एकमेकांमध्ये. तुम्ही बघू शकतात आपण हे सगळं एका मिक्सिंग बाउलमध्ये सगळं एकत्र करून याचा मजेदार असा एक गोळा तयार करायचा प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये हे सगळं करत असताना आता हळूहळू आपण थोडं गव्हाचं पीठ यामध्ये घालणार आहोत. एक वाटीभर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते गव्हाचं पीठ यामध्ये मस्तपैकी जेवढं पाणी आपण त्यामध्ये आधी ऑलरेडी घातलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ ॲडजस्ट करायचं आहे. बरं आता आपण हा संपूर्ण नाश्ता जो आहे तो 4 लोकांसाठी बनवतोय. तुम्हाला मी प्रमाणासाठी म्हणून सांगतो. इथे आपण एक वाटीभर पोहे घेतले होते, त्यासाठी आपण साधारणपणे पाऊण वाटी त्याच वाटीने आपण पाणी त्यामध्ये घातलेलं होतं भिजवण्यासाठी आणि पाव वाटी जी उरलेली पाणी होतं ते आपण मिक्सरच्या भांड्याला वाटण करताना घातलेलं आहे. त्यानंतर 150 ग्रॅमचा आपण कोबी यामध्ये वापरलेला आहे बरं का मित्रांनो. आणि साधारणपणे ते जेवढा पोह्यांची वाटी आपण घेतली होती तेवढंच पीठसुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल अतिशय हेल्दी अशा पोर्शनमध्ये आपण हा सगळा नाश्ता बनवणार आहोत. इथे आता आपण हे पोह्यांचे तालेपीठ बनवत आहोत मित्रांनो. इथे बघू शकतात आपण एका ताटामध्ये पोळपाट ठेवलेला आहे आणि स्वच्छ धुतलेला स्वच्छ कॉटनचा जो कापड आहे तो मस्तपैकी असा अगदी ओला गच्च करायचा आहे आणि पोळपाटावरती ठेवायचा आहे. कारण आता थालीपीठ बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी अशी सगळी ही रचना आपण करून घेत आहोत. यावरती त्या पोळपाटावरती जो कापड आपण ओला ठेवला त्यावरती सुद्धा आणखीन थोडंसं पाणी आपण घातलेलं आहे आणि मग आपण ज्या मळून घेतलेल्या पिठामधनं आपण एक उंडा तोडायचा आहे आपल्याला हव्या त्या आकारासाठी आणि त्याला अशा पद्धतीने स्क्रीनवर दिसतं आहे त्या पद्धतीने त्याला थापून घ्यायचं आहे बरं का मित्रांनो. असं हलगत प्रेस करत करत त्याला असं मध्यम जाडीचं आपण अशा पद्धतीने थापून घेणार आहोत. तुम्ही बघत आहात आणि अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने त्याला अशा पद्धतीने होल करायचे आहेत. मध्ये 4-5-6 ठिकाणी होल आपण केलेले आहेत. वरती आपण एका बाजूला मस्तपैकी आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. आधी तिथे आपण थोडंसं तेल ॲप्लाय करायचं आहे जेणेकरून आपण याला आपण घातल्यानंतर
तो तव्याला चिकटू नये म्हणून. पण याला बघा तुम्ही आता उचलण्याची पद्धत, असं आपण कापडासकट याला उचलायचं आहे आणि असं अगदी अलगद असं तव्यावरती त्याला घालायचं आहे, उपडा मारायचा आहे. तुम्ही बघू शकतात किती मजेशीर ही सगळी क्रिया आहे. कापडासकट आपण त्याला उचलून मस्तपैकी तव्यावरती पालथा मारलेला आहे. इथे आपण याला छान शेकून घेणार आहोत. जिथे आपण होल केलेला आहे त्या ठिकाणी आपण खायचं तेल थोडं थोडं अशा पद्धतीने घालायचं आहे, जेणेकरून आतमधून तो सगळ्या बाजूने मस्तपैकी खरपूस असा भाजला गेला पाहिजे. आणि मग तो खरपूस भाजला गेल्यावरतीच त्याची खरी मजा येते. अगदी खमंग असं आपलं हे थालीपीठ झालं पाहिजे. लगेचच आपण पुढची प्रक्रिया करूया. तिकडे थालीपीठ आपण भाजायला घातलं आहे तव्यावरती आणि इकडे लगेच पुढचा एक उंडा तोडून आपण पोळपाटावरती पुन्हा ते कापड ओलं करून स्वच्छ पुढचं थालीपीठ आपण अशा पद्धतीने लगेच थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात अगदी सराईत किंवा अगदी कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने हे सगळं आपण तयार करायचं आहे. पुढचं थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. थिकनेस आपण त्याच पद्धतीने ठेवायची आहे, साधारणपणे मध्यम पोळीपेक्षा थोडं जाड आपण अशा पद्धतीने हे थालीपीठ थापायचं असतं. इथे त्याच प्रकारे होल पाडायचे असतात, जेणेकरून त्यामध्ये आपण भाजताना त्यामध्ये तेल घालतो आणि ते छान खरपूस असं एका बाजूने मस्त खालच्या बाजूने भाजलं जाईल यासाठी आपण ते होल पाडायचे असतात. इथे तुम्ही बघू शकता तव्यावरती आपण 1-2 मिनटं त्याला मध्यम आचेवरती मस्त तो शेकला गेल्यानंतर लगेचच त्याला पालथं केलेलं आहे बरं का आपण सराट्याच्या मदतीने. तुम्ही बघू शकतात अतिशय खरपूस असं आपलं हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे. बरोबर आपण त्याला 2 मिनिटांनंतर पलटी करून घेतलेलं आहे. मध्यम आचेवरती मस्तपैकी हा खरपूस भाजला गेलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तेवढाच वेळेला भाजून घेणार आहोत. हवं असल्यास तुम्ही दोन्ही बाजूने तेल सारखंच अप्लाय करू शकतात. जास्ती तेल वाटणार असेल तर एका बाजूने तेल पुरेसं असतं बरं का. इथे आपण मस्त खरपूस भाजून घेतलेलं हे थालीपीठ आपण बाजूला मस्तपैकी काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण सर्विंग प्लेट आपण एका बाजूला सॉस आणि दही असं दोन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याला खाऊ शकतात. थालीपीठाबरोबर चटणी, सॉस, दही तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकतात. पुढचं आपलं थालीपीठ तयार आहे. तव्यावरती ते मस्तपैकी घालूया. ते शेकलं जातं तोपर्यंत इकडे आपण ह्या नवीन तयार करून घेतलेल्या थालीपीठाचा मस्तपैकी तुम्हाला मी एक बाईट घेऊन दाखवतो. इथे आपण तव्यावर घातलेल्या थालीपीठाला मस्तपैकी तेल घालून आपण मस्त भाजायला त्याला सोडून देऊया आणि मग पुढचं काम करूया. आता तुम्हीच मला सांगा यापैकी तुमची आवडती रेसिपी नेमकी कोणती होती? तुम्हाला किती रेसिपीज सगळ्या 6 रेसिपीजपैकी आवडल्या आहेत मला कमेंट करून नक्की कळवा बरं का मित्रांनो. चला तर मग आता आपण हे जे थालीपीठ बनवलेलं आहे त्याचं मी तुम्हाला जवळून त्याचं टेक्स्चर दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी दोन्हीकडनं छान भाजला गेलेला आहे. गोल्डन रंगावरती, सोनेरी रंगावरती आपण त्याला छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता वरतून छान असं क्रिस्प आणि आतून अगदी सॉफ्ट अशा पद्धतीने आपण हे सगळं मजेदार अशी रेसिपी बनवलेली आहे बरं का मित्रांनो. नक्की ट्राय करा. आतापर्यंत आपण 5 रेसिपी बघून झालेल्या आहेत. 6वी रेसिपी बघण्याआधी मला कमेंट करून नक्की कळवा की आपण ह्या ज्या काही रेसिपी बघतोय ह्या नक्की खरोखर तुम्हाला हेल्दी वाटत आहेत का? आपण जे काही ऑप्शन यामध्ये घेतलेले आहेत. आता पुढची रेसिपी घेऊ आपण. एका मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जिरं घातलं आहे, त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 15 लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत आणि एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आपण तिखट इथे हिरव्या मिरच्या वापरत आहोत बरं का. आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण यामध्ये घालायची आहे आणि एक छोटी वाटी भरून आपण यामध्ये दही घातलेलं आहे बरं का. मस्तपैकी आपण हे सगळं आता थोडंसं त्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे आणि याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अगदी त्याचं आपण असं लिक्विड तयार करून घेतलेलं आहे मस्त हिरव्या मिरची आणि सगळ्या वाटणाचं. यामध्ये आता आपण वाटीभर ज्वारीचं पीठ घालायचं आहे मित्रांनो. ते सुद्धा मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे आणि ते एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. ते छान कालवून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालत आहोत बरं का. इथे आता आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत. तुम्ही मध्यम आकाराचा मस्तपैकी एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेला टमाटोसुद्धा घालायचं आहे बरं. मस्त हे कालवून घ्यायचं आहे. छान असं घट्टसर त्याचं बॅटर तयार करायचं आहे आणि आपलं जे आप्पे पात्र असतं त्याला छान गॅसवरती ठेवून मस्त त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे असे आपण आप्पे टाकतो त्या पद्धतीने हे सगळं बॅटर तुम्ही आप्पे पात्रामध्ये तुम्ही बॅटर घालणार त्याच्या अगदी 5 सेकंद आधी त्यामध्ये आपण 2 चिमटी खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आणि मग फेटलेलं हे सगळं बॅटर आपण अशा पद्धतीने पात्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही जिन्नस घालणार असाल त्यावेळेस आधी कडेच्या सगळ्या होल्समध्ये तुम्ही ते भरायचं आहे आणि मग नंतर शेवटी सेंटरला टाकायचं आहे. कारण हीट ऑलरेडी सगळी बाहेरून आतमध्ये सगळी तिथे कॉन्सन्ट्रेट झालेली असते. त्यामुळे अशा पद्धतीने इथे आपण ते झाकून 1 मिनिटभर जसं आप्पे आपण शेकून घेतो त्या पद्धतीने सगळे शेकून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात अतिशय अप्रतिम असे आपले हे ज्वारीचे आप्पे तयार होत आहेत बरं का. यामध्ये मस्त आपण कांदा टमाटा घातलेला आहे, मस्त हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबीरीचं त्यामध्ये मिश्रण आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. इतके अफलातून असे हे आप्पे तयार होतात.
तुम्ही एकदा जर का हे बनवले तर तुम्ही वारंवार तुम्ही हे आप्पे बनवून खाणार. अगदी मजेदार असे हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे तुम्हाला खूप आवडतील. मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. यातले किती रेसिपीज तुम्ही ट्राय करणार आहात मला नंतर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि मला नंतर येऊन सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला या रेसिपीज कशा झाल्या. मी आशा करतो ह्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला नक्की खूप आवडतील. त्याची 3 कारणं मी तुम्हाला सांगतो. एक तर करायला खूप सोप्या आहेत, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हेल्दी आहेत आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला जिन्नस काही फार फॅन्सी लागणार नाही आहेत. घरामध्ये उपलब्ध असणारे किंबहुना तुमचं दुर्लक्ष असणारे पदार्थ सगळे आपण यामध्ये वापरलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकतात आपण साधारणपणे वरच्या बाजूने सेट झाल्यानंतर आपण आप्पा पलटी मारतो आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला मस्तपैकी शेकून घेतो. तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावरती हे खरपूस भाजून घेतलेले मस्तपैकी शेकून घेतलेले हे आप्पे आपण तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकतात आतमधून सुद्धा खूप मजेदार आहे. यामध्ये टमाटा कांदा आपण असं घातलेला आहे भागात. तोपर्यंत बघत राहा रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग.